घरी झाडाला तर फुलं बघितली, पण तिथं कळ्या दिसल्या आणि जी काही फुलं आहेत आम्ही उठायच्या अगोदर लवकरच दुसरी घेऊन गेले तर देवाला फुलं तोडून गेले. इकडं हॉटेलच्या पुढं एक आहे झाड, म्हणून इकडं आले. म्हटलं की आहेत ती तरी. तर आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आम्हाला जायचं आहे मंदिरात, दानिकनाथ बाबांच्या मंदिरात जायचं आहे. त्यासाठी सकाळी इकडं धावपळ घाई गडबड चालू आहे. आम्ही सगळेजण जाणार आहे, पण जान्हवी परी दोघीजण काही येणार नाही. तर त्यांचे ट्युशन वगैरे आहेत, त्यामुळे त्या काही येणार नाहीत. मी आहो आणि आदेश असं तिघंजण जाणार आहे. आणि मामा पण हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांना टिफिन द्यायचा होता, पण आकाश म्हटल्यानंतर मी घेऊन येतो, त्यामुळे ते कॅन्सल झाले. पण मुलींसाठी मला स्वयंपाक करावाच लागणार आहे. त्यासाठी इथं गडबड घाई गडबड चालू आहे. भाजी चपाती वगैरे म्हटलं यांना करून ठेवावं. तर चहा वगैरे झालेला आहे. आदेश आवरायचं आहे आणि लवकरच जायचं आहे. त्यात असं बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस कधीही येऊ शकतो, त्यामुळं कसं म्हटलं सकाळी पटपट आवरून घ्यावं. आणि दिंडीमध्ये जेव्हा खूप स्वयंपाक करायचा असतो, दिंडीमध्ये ज्या दिवशी जायचं असतं त्या दिवशी जवळजवळ मला वाटतं त्यांनी 55-56 किलो पेट असं मळलं होतं. 55 ते 56 किलो गव्हाची अशी चपाती केलेली होती त्यांनी. आणि मग एवढ्या चपात्या दोघी तिघींना करणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे मग इथं माझा वगैरे इथले शेजारचे पोळपाट त्यांनी नेलेले होते आणि त्यांनी पोळपाट धुण्यासाठी दुसऱ्या महिलांकडे दिले. आणि त्यांनी पोळपाट धुतल्यानंतर जे कोण असतील त्यांनी सामान आवरणारे वगैरे त्यांच्याकडून चुकून पोळपाट त्यांच्या सामानात गेलाय. आता तो पुढच्याच वर्षी पोळपाट येईल. मला आता दुसरा आणलेला आहे मी दुसरा पोळपाट, पण त्याला तेल आणि हळद लावून ठेवायची म्हणते 2-4 दिवस तरी. त्यामुळे अजून तो काही मला वापरता येत नाही. आणि कुणाला इकडं मागायचं जरी म्हटलं तर प्रत्येकाकडे काय असं थोडी डबल पोळपाट असते. आणि असेल तरी म्हटलं नको जाऊ द्या. आता आपण आज माझं चपाती करायचं ते ताटावर चाललंय. म्हटलं हे ताट होतं ते पालतं घातलं आणि यावरच म्हटलं आता आपण करू. झाले ते 1-2 दिवस झालं लावून ठेवलंय त्याला. आज 1 दिवस ठेवते आणि नंतर उद्यापासून पोळपाट आपलं म्हणजे. याच्या अगोदर माझे बऱ्याच वेळा त्यांची भांडी माझ्याकडे राहते. आता त्यांचा पाण्याचा जग इथं राहिलेला आहे, तर तो पुढच्या वर्षी द्यायचा. आणि पाटी वगैरे अशा छोट्या छोट्या वस्तू असतात की जाताना एवढी घाई गडबड होती की एवढं. आणि आम्ही पण त्यांच्या जवळच असतो तिथं, पण आमच्याही लक्षात येत नाही की बाबा हे नेलंय ते घ्यायचं. आणि जाताना एवढे सगळेजण भाऊ झालेले असतात, सगळेजण दुःखी असतात आणि अक्षरशः ते बघायलाही नको वाटतं. रडते काही बरेच जण तर रडत होते जाताना. आणि त्यामुळं 4च दिवस आमच्या जवळ असतात तरी आम्हाला एवढं वाईट वाटतं की तर महिनाभर पायी चालत आलेले असतात सगळेजण. आणि मग त्यांना किती वाईट वाटत असेल. महिला तर एवढ्या रडत होत्या जाताना. संभाजीनगरचे 15-20 लोक आणि मोरगावची दिंडी असे दोघजण मिळून म्हणजे आलेले होते. येताना एकत्र आले होते आणि जाताना मग ते संभाजीनगरची दिंडी दुसऱ्या त्यांचं गाडी करून त्यांची गाडी करून ते सेपरेट गेले आणि मोरगावचे सेपरेट गेले. त्यामुळे काय केलेलं असलं तर आता बाकीचं पाटी वगैरे ह्या वस्तू असल्या तर बऱ्याच वेळा गेल्या, पण ते काय आपल्याला डेली लागत नाही, ते आपण ऍडजस्ट करू शकतो. पण पोळपाट असं आहे की ते प्रत्येकालाच बाबा सकाळी त्याची गरज पडते आणि सकाळी ते म्हणजे लागणारी गोष्ट आहे पोळपाट म्हणजे. पण जाऊ देत म्हटलं आता आणलाय मी दुसरा पोळपाट घेऊन आले. पण त्या ताई म्हटले की त्याला तेल आणि हळद लावून 4 दिवस ठेवायचा. आता 2-3 दिवस झाले त्याला लावून ठेवले. आज संध्याकाळी लावते आणि उद्या सकाळ म्हणजे उद्यापासून घेऊन पोळपाट वापरायला घेते. तोपर्यंत असं माझं ताटावर कर. आणि हे बघितल्यानंतर मला हॉस्टेलचे दिवस आठवले. आणि सुरुवातीला काय म्हणजे पोळपाट नेलेला नव्हता आणि 3-4 जण आम्ही होतो हॉस्टेलवर, म्हणजे रूम करूनच होतो आणि स्वतः आम्ही स्वयंपाक बनवून खायचो. मग त्यावेळेस असं ताटावर चपाती लाटायचो. मग म्हणजे पोळपाट होता पण छोटा होता. मग तो नंतर काय आम्ही मोठा पोळपाट पण आणला नाही आणि आज आणू उद्या आणू म्हणे 2 वर्ष संपून गेले, पण अशीच चपाती लाटायची. आज आता ह्याच्यावर चपाती लाटल्यावर मला हॉस्टेलचे मैत्रिणींसोबत राहिलेले जुने दिवस आठवले कॉलेजमध्ये असताना. चला आता आवडते पटपट. आता बाहेरून काही हार आणलेला नव्हता फुलांचा, आता घरची फुलांचा हार बनवायचा आले. झाले आता आवरून आम्ही निघालोय करकमला जायला. आम्ही पण आलेले. चला आदेश आहे पूर्वी.
चंद्रभागेला तर एवढं पाणी आलंय वाटतं की पूर येतो की काय, आणि दगडी पूल तर पाण्याखालीच आहे. खूप पाणी आले नदीला. आज आहे पौर्णिमा, आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी गोपाळ काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर, तो कार्यक्रम गोपाळपूरला होतो, आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्या दिंड्या पंढरपूर हद्दीच्या बाहेर पडतात आज. तर इथं प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्हाला गजानन महाराजाची जी पालखी आहे ती भेटते, आणि बाहेरच खूप गर्दी आहे. कुरसाळे रोडला इथं नदीच्या पलीकडे स्टँड आहे, बऱ्याच बस इथं थांबलेले आहेत, आणि सगळे भाविक सुद्धा इकडे येऊन थांबले. गुरुपौर्णिमेला दरवर्षी आम्ही करकमला जायला निघतो, जाताना आणि येताना दोन्हीपैकी एकदा तरी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन होतंच. वातावरण तर असं झालं होतं की पाऊस येतो की काय असं वाटत होतं. नंतर इथं आम्ही मंदिरात पोहोचलो, कानिफनाथ बाबांच्या मंदिरात पोहोचलो, आणि प्रत्येक ठिकाणी इथं रांगोळी काढली. खूप छान वाटत होतं, आणि इथं भजन कीर्तन वगैरे चालू आहे. नंतर आरती वगैरे बाकीचा कार्यक्रम खूप छानपणे पार पडला. चराचर नव्हतं पण प्रभूकडं होतं. चराचर नव्हतं तर पुंडलिक होता का नाही? पुंडलिकाला आई वडील होते, आई वडील होते, पण त्याच्या आईला पण आई वडील असतील, वडिलाला पण आई वडील असतील, म्हणजे घरं असणार, वीट फेकली म्हणजे वीट भट्टी असणार, सगळे लोक होते. मग कसं काय चराचर नव्हतं? तर त्यांना काय सांगायचं आहे की सत्य, ती खोटी गोष्ट नाहीये. पण देह ही पंढरी, आत्मा पाठवून याची वारी केली पाहिजे महादेवानी. आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, मच्छिंद्रूप दृश्य गोरक्षणाला म्हणून सांगितले का महादेव आद्य ध्यान आहे. अगोदर कोणी ध्यान केलं त्याच्यावर सगळं उत्पन्न झालं, मग ब्रह्मा विष्णू अंकन केला हरे गुरु नाही. पण ह्या दोन जे वारे आहेत, ह्या वारीची पहिली वारी कोणी केली असेल ती केली आदिनाथांनी. त्याला म्हणते महादेवानी पहिली वारी केली. आणि त्या वारीने काय होतं तर पिंडे ते ब्रह्मांडे, ब्रह्मांडे ते पिंडे. म्हणजे आपल्याला जे ज्ञान आहे ते आपण विसरून गेलोय. तुझा हे तुझी पण जागा चुकल्याशी आपल्या स्वतःची ओळख प्राप्त होणं, आणि ती ओळख त्या रूपात पूर्ण प्राप्त झाली पांडुरंगाला, म्हणून त्याचं ब्रह्मांड लगे झालं. तर लोक म्हणते महादेवाची पिंड बरे काय, पण ते ब्रह्मांड आहे ओरिजिनल. काय ते ब्रह्मांड आहे. तुमच्या पण इथे पिंड आहे, प्रत्येकाच्या इथं पिंड आहे, पण त्याला काही गोष्टी करायला लागतात, साधना केली पाहिजे. त्याचा मग घेतला गुरुमंत्र, झाला गुरु. एक जण बरेच आमच्या भागात एक पद्धती, गुरु केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही म्हणते. मी सांगतो गुरु केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही, आणि गुरु केल्यानंतर पण मोक्ष मिळत नाही. गुरु केल्याशिवाय पण मोक्ष मिळत नाही, आणि गुरु केला तरी पण मोक्ष मिळत नाही. गुरुनं काय सांगितलं ते केलं तर मोक्ष मिळत मला. गुरु म्हणला ना तुला म्हण राम 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 राम, तर त्यानं त्या नामावर विश्वास ठेवला, आणि सतत त्यांना जर संसाराच्या त्या गोष्टी केल्या आपला संसार करून, तर मग मला त्याचा उत्तर होऊ शकतो. नाही तुम्ही भरता मोठा महाराज आहे नाही, कला खाली मला खूप कला येते, असे बरेच लोक आहेत. कला वेगळी आणि अध्यात्म वेगळे. अरे सुंदर गातो बघा, वाजू करून चांगला, पण ही कला आहे महाराज. काय हे कला आहे? कला शुद्ध प्राप्त. कलेने काय होतं, माणूस कुठं पैसे मारत नाही, त्याला कुठे जाऊ द्या माझ्या कुणीकडे या म्हणते महाराज बावली इकडे सुरू करा. कला माणसाला जीवन जगवती, पण नाम माणसाला उतरून देत. म्हणून नामावर ध्यान ठेवलं पाहिजे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एवढं सांगतो का जे जे साधक लोक असतील, नामापासून जे भरकटले असतील, नामावर आरूढ व्हा. दुसरं काहीही तुम्हाला उतरून नेऊ शकत नाही. नामाची अनुभूती आली तरच तुम्हाला या जन्माची भेदमुक्त होता येईल. ती होवा तर न हो, पण काहीतरी होईल. आमचे बाबा सांगायचे गुरु महाराज, जंगलात राह पण नाम घे, तुला काय होऊ शकत नाही. हे स्वतःने अनुभव करतो. 2024 मध्ये मी एक राजस्थानच्या जंगलात होतो. महाराणा प्रताप नाही का, त्यांच्या एरियामध्ये, चित्तूरगडच्या एरियामध्ये सतीम मला जंगल नाव जंगल आहे.
जंगलात असताना साधना घेत असताना त्या ठिकाणी मला जावं लागलं काही दिवस. मग गुरुची आठवण झाली. काही साधना विशिष्ट माहिती तांत्रिक गुरुंनी मला दिली आणि हिवराच्या झाडाखाली झोपून रोज. हिवराखाली पकड बसत नाही. माझ्यासोबत रेवून होता, त्याला माहिती सगळ्या गोष्टी. पण नामावर विश्वास ठेवला आणि जी काही साधना देत ती मला 40 दिवसाची, ती साधना अक्षरशः गुरुच्या कृपेने फक्त 9 दिवसामध्ये सिद्ध आहे. आणि उशिरा आलेल्या माणसाला ताव येत असतो भजनामध्ये. मला माहिती, मी लहानपणी भजन म्हणायचो. भजन सुरू होते मला एखादं उशिरी निम्यात आणि तो असं लावून धरतो ना मला की आपलं झोपवर आउट होते. ही गोष्ट खोटी आहे. उशिरा आलेल्या माणसाला ताव असतो मला. कारण उशिरा आलेल्या माणसाला तुला वाटतं हा ते सगळ्यांचं ऐकता उदर अजून मधून त्यांच्या झोपा होऊन देत नाही, त्यांचं भजनही होऊन देत नाही. तसं परमार्थामध्ये पुढे किती आमच्या आरतीला जे उशिरा भक्त येईल त्याला असं ताव येतो मला. लोकांना भुका लागली, काय झालं, काय उगवत चाललं कोणी तरी कार्यक्रमात. असू द्या, आपल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सगळं शिव आशीर्वाद आहे. जास्त काही वेळ घेत नाही तुमचा. पावसाचा अंदाज जर बरा आहे, 4च्या पुढे येऊ शकतो, एवढंच म्हणला बाबा. तर आपापल्या गुरुमंत्राचं प्रत्येकाने ध्यान करा. 2 मिनिट. सगळ्यात लांब निवृत्ती महाराजांचे आहे का? त्र्यंबकेश्वर. आधीच झोपलाय, नाही तर गेली असती मांडीवरच झोपली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही गुरुपौर्णिमा कशी साजरी केली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.